नमस्कार. संजना एक रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण ओरिओचा बिस्किट हा घेतलेला आहे. हा कुठे पण मिळतो आपल्याला. डीमार्टमध्ये गेला तिथे पण मिळेल आणि इतर दुकानामध्ये पण मिळतो आहे. तर याचा आपण आज आईस्क्रीम बनवणार आहे. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करू. आता पहिला काय करणार आहे, हे बिस्किटचं हे पूर्ण पॅक खोलून त्या जारमध्ये मी टाकून देणार आहे. मी ह्या ग्लासमध्ये दूध घेतलेलं आहे, पण याच्यामध्ये ना साई पण आहे. तर ही साय हे सायवालं दूध मी याच्यामध्ये टाकणार आहे. तर तुम्ही किती टाकायचं माहिती आहे का? आपल्याला हा बॅटर आहे ना थोडासा थिक झाला पाहिजे, जरा जाड झाला पाहिजे, या हिशोबाने टाकायचं आहे. आता मी हा मिक्सरवर लावून घेणार आहे. हे बघा, हे असं झालेलं आहे. आता आपण हे डार्क कंपाऊंड आहे. हा तुम्हाला डीमार्ट, मॉल किंवा स्वीट्सच्या दुकानामध्ये पण मिळेल. त्याला बोललं ना की डार्क कंपाऊंड पाहिजे तर तो लगेच देणार. तर हे आपण मेल्ट करणार आहे. आता हे याच्यामध्ये असे बारीक करून टाकणार आहे. हे बघा, हे असं झालेलं आहे. तर आपण काय करणार आहे, गॅसवर मी पाणी ठेवलेलं आहे उकळवत. मी गॅसवर पाणी असं उकळत ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर हे असं पकडलं तर तो आपोआप मेल्ट होतो. थोडं 1-2-3 मिनटं असं पकडून ठेवायचं आणि असं सुरीने असं हलवत राहायचं. हे असं एवढं मेल्ट झालं तर असं हलवत राहिलं ना की होऊन जातं. हे बघा, 1 मिनिटामध्ये होऊन गेला. आपण आता हे आहे ना, याच्यामध्ये आपण आता हे असं लावून घेऊ. लावताना हा असं सगळ्या साईडने लागला पाहिजे, असं गोल. ते आपण 2 ते 3 मिनिटासाठी फ्रीजरला ठेवून देऊ. फ्रीजमधून मी काढलेलं आहे आणि आता आपण हे मी याला पण लावलेले आहे, पण हे दाखवताना तुम्हाला हे दाखवलं नाही, पण याला पण लावून मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं. तर आता आपण हा जो बॅटर आहे हा मी याच्यामध्ये टाकून देते. तुम्हाला जर चॉकोबार खायचा जर मूड झाला तर तुम्ही घरी बनवू शकता आणि अशा पद्धतीने करून खाऊ शकता. आता उन्हाळ्याची सुट्टी चालू झाली, मुलांना आईस्क्रीम, कुल्फी हे घरी बनवून देऊ शकता. हा बॅटर याच्यासाठी पूर्ण झाला आहे. तर मी आता हा ओरिओ बिस्किट आहे, हा याचं मी दुधामध्ये टाकून याच्यासाठी टाकणार आहे. हे असं पॅक केल्याने आतमध्ये बर्फ तयार नाही होत आणि आईस्क्रीम चांगला तयार होतो. ही पद्धत एकदम सोपी आहे, घरी करून बघा. आणि याचे हे जे कुल्फी आहे ती खूप सुंदर लागते. आता सुरीने मी थोडंसं असं फाडून घ्यायचं आणि हे टाकून द्यायचं आतमध्ये. हे जे आहे याच्यामध्ये पण मी टाकून देते, पण हे कमी पडल्यामुळे मी दुसरी बिस्किटं टाकली आहेत.
हे गोलको बिस्किटे टाकलेली आहेत. तुम्ही कुठल्या प्रकारची पण बिस्किटं टाकू शकता. अशा प्रकारे हे सगळे भरून रेडी केलेले आहेत. आता मी फ्रीजरला एक रात्रभर ठेवून देणार आहे. तर चला तर हे मी आता ठेवून देते. हे बघा, हे मी फ्रीजरमधून काढलेले आहे. आता आपण याला डिमोल्ड करणार आहे. तर हे आपण आता काढून घेऊ. ही बघा बाजारापेक्षा पण सुंदर झालेली आहे. आपण सगळे डिमोल्ड करणार आहेत. हे बघा कशा पटापट निघतात. थोडी हवा गेली ना तर इथे जरा थोडंसं असं फाडून घेतलं ना का लगेच ही बघा निघते. ही आपण आहे ना, हे पार्ले बिस्किटची जी बनवलेली होती ती आहे. तर हे बघा, हे अशा प्रकारे आपण बनवलेले आहेत. एकदम जबरदस्त झालेले आहे आणि तुम्ही घरी हे करू शकता. अगदी आईस्क्रीम पार्लरपेक्षा पण सुपर झालेली आहे. तुम्ही करून बघा आणि नवीन असाल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.